आपलं कसं जसं आहे तसं. नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देतो मित्रांनो. तर मी रवी शिंदे, मी इंदापूरमधला आहे. आपलं कसं जसं आहे तसं ह्या वेबसिरीजला तुम्ही भरपूर प्रमाणात सपोर्ट करताय मित्रांनो, आणि भरपूर लाईक दिले, भरपूर कमेंट टाकताय, काही अडचण नाही. आणि तुम्ही आमचे संपूर्ण एपिसोड पाहताय, सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो. तर आता आपले जवळपास 11 भाग आले आणि ही 12वा भाग तुम्ही बघणार आहे. आता सुरुवातीलाच म्हणलं तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन, आभार मानावे, कारण तुम्ही सगळेजण बघताय. सगळी म्हणजे खूप लांब व्हिडिओ जातोय. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की माझे व्हिडिओ प्रत्येकाने, तुम्ही व्हिडिओ एवढा संपूर्ण बघताय मित्रांनो, तर एक कमेंट टाका फक्त की माझा व्हिडिओ किती लांब पोचतोय आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून म्हणजे कसं वाटतंय, काय तुमचं काही बी असू द्या, फक्त एक कमेंट टाका मित्रांनो, की जेणेकरून आमच्या लक्षात येईल आता सुधारणा होत आली. आणि तुम्ही भरपूर प्रमाणात कमेंट टाकताय, काय अडचण नाही. फक्त कुठल्या गावापर्यंत आपले व्हिडिओ पोचतोय त्यासाठी फक्त आपापल्या गावाचं किंवा तालुक्याचं, जिल्ह्याचं अशा पद्धतीचं एक नाव लिहा, काहीतरी लिहा. आणि आजचा एपिसोड बी खूप छान आहे मित्रांनो. तर जाता तुम्ही एक राहते सगळ्यांचं लाईक करायचं विसरून जाते. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तिथं 2 ऑप्शन आहे, एक डिसलाईक आणि एक लाईक आहे. आवडला तर लाईक करा आणि न आवडला तर बिंदास डिसलाईक करा, काही अडचण नाही मित्रांनो. आणि व्हिडिओ तुम्ही बघताय संपूर्ण, त्याच्याबद्दल सगळ्यांचं आभारी. आणि बघा व्हिडिओ कसा वाटतोय, नक्कीच आवडेल तुम्हाला. हो अगं मी भांडी घासते, त्याच्यावर धुरळा येतो या, तुला कळतंय का नाही? कुठं चालली इतके गडबडीने तू? अगं काय नाही, त्या अनुजाकडे जरा काम होतं माझं. सारखं काय आहे तुझं अनुजाकडे कामधंदा सोडून? जायचं होतं जरा मला. काय काम आहे तरी? हाय आमचं, तुला काय सांगायचं? काय काम आहे मला सांगण्याजोगं नाही वा? नाही आमचं हाय. काय बरं थांब ना, मग माझी मी भांडी घासणार, जाऊ ना आपण दोघी. थांब की. नाही तुला सांगायचं आहे आमच्या दोघीचं. मी ती जाऊन अनुजाकडून. काम सोडून नुसतं पळायचं उग, काम कोण लागायचंय काय जणू? आता माझं झालंय की तुझी घास भांडी, मी आले जाऊ ना. मला बी यायचं होतं अगं, थांब ना जाऊ. तुझं काय काम आहे? काय नाही, येते तुझ्या बरं. नको, मी आले जाऊन. सारखं काय काम असतं काय जणू इथं पोरींकडे, तर काम सोडून. आणि का ग? आणि कुठे गेली ग? काय झालं? तिला अक्कल बिक्कल आहे का नाही ग? सांग मला कुठे आहे ती. चल. काय घरी ती घास आणायला गेली बघ. चल मला दाखव कुठे ती. तू सांगा दे पहिलं काय झालं. मग काय झालं? काम आहे तिच्याकडे. एवढी का ओरडती पण? तुला सांगते तिथे गेल्यावर. चल सांगा दे काय झालं. चल तुला सांगते, भांडणं लावती या. चल कुठं आहे ती दाखव मला. खालीच आहे, घास आणायला गेली. चल आपण जाऊ. चप्पल घाल. सांग तर ना मला काय झालं. कळतच नाही अगं तिला. बघ ना अगं, मी तिला एवढी वरडायची काय गरज आहे पण. चल तुला सांगते तिथे गेल्या. तू सांगशील का काय झालंय? चल की तुला सांगते अगं. लावान करते काय. मला नाही वाटत का माझी बहीण लावा करत असेल. बघ की भांडणं लावल्यात तिने आमची चांगलीच मोठी. कोणा संग? कोणाची लावल्यात भांडणं अगं तिने आमची. कुणाची लावल्या तर? चल तुला कळण तिथे गेल्यावर सांगते तुला. तू सांग की आधी मला पण तिला जरा नीट समजून सांग अगं. सांग मला काय झालं नक्की. कुणाच्या लावा केलं तर? चल की तुला सांगते तिथे गेल्या. बघते सांगते का नाही. कुणाची? तुझी कुणाची केलं का अजून? हाय एक पोरग आहे. कोण? हाय एक, तुला सांगेन तिथे गेल्या. चल. मला नाही वाटत बरं का. अगं कळण काय तुला. चुकी असेल आणि त्याशिवाय तशी कळण तुला. तुझीच काहीतरी चुकी असणार आहे बरं का. बघ नाही अगं चुकीचं नाही, आम्ही दोघी पण होतो. मग तिने कसं तसं करायचं, कशाला सांगायचं बरं तिने. पण तुम्ही कशाला असं कुठं करत असता जेणेकरून काहीतरी उगाच वेगळंच होईल. अगं आता दोघी पण होतो आम्ही.
मला नाही वाटत बरं का असं. तुम्ही काहीतरी जास्त केलंय म्हणूनच तिने असं केलं. तिला पटलं नसेल नाही तर. काय नाही जास्त केलं. माझ्या केलं बरोबर ते होती सांग ती की. ना, आम्ही दोघीच होतो, दुसरं कोण नव्हतं. पण तू विषय सांग त्याशिवाय नाही काय की नीट कळणार. हा इथंच ती बघ. बघ की उगाच आता तू आवाज चढून काही बोलू नको. आलोय ना इथं, थांब तिला विचारू मला. हाक मार तिला. आण. बघ की बघ काय म्हणते तुला. काय झालं ग? ए अगं थोबाडे, इकडे ये ग तू. बके बोंबलू नको, काय झालं नीट सांग. तुला म्हणलं होतं ना त्या गोट्याला काय सांगू नको, तू का म्हणून सांगितलं? काय सांगितलं मी? काय सांगितलं? ती माझ्याकडे आलतं घरी, मला म्हणलं माझे कपडे कुठे आहेत आणि काय, आणि त्याला कसं काय माहित झालं? काय सांगितलं बके मी? पण काय त्याला बोलली नाहीये, कळलं ना? तुम्ही एकदा नीट विषय सांगता का काय झालं? अगं ही आणि बावळट या, तिला कळतं का नाही काय? अगं आम्ही ना त्या दिवशी रानात गेलतो आणि तिथं ते पोरगं, ती मनीष काकीचं भाव माहिती गोट्या, ते तिथं विहिरीत पोहत होता आणि त्या बाकीच्या पोरी मला म्हणल्या की ती तुमच्या बाईला त्रास देते, म्हणून मी म्हणलं चल आपण त्याचे कपडे पळवू, आणि दोघी बी होतो आम्ही, आणि त्याला माझंच नाव सांगून दिले तिने. दिदे मला सांग, ही कपडे पळवायची काय गरज होती का? हिने मीला बावळाटाला सांगत होती की कपडे पळवू नको, ही चुकीचं आहे म्हणून, तरी पण ही. पण तू होती ना माझ्या बरोबर. पण बुटके मी तुला म्हणलं होतं की ना पळवू नको म्हणून. कशाला कपडे आणि तिला म्हणलं पळवायचे? होतं नाव सांगू नको. पण असल्या फंड्यातच कशाला पडता तुम्ही उगाच? अगं केली आपली अशी चेष्टा मज्जा, म्हणलं चल, पण तिने नावच सांगून दिलं त्या पोराला, आणि ती पोरगो घरी आलतं आमच्या. पण दिदे तू बरी सांग आमच्या आईन ती घरी नव्हती. कशाला असली कपडे ही तिने लपवायची? मी तिला सांगत होती नको लपू म्हणून. अगं काळे, पण तू बी होती की गडूचके. अगं बुटके तू पण होती. गप बस थोबाडी कुठली. भांडू नका उगाच, राहू द्या. तिला नीट सांग की ग. आणि असलं कालवा करत आमच्या घरी येऊ नको, आमची मम्मी माझी शाळा बंद. मग तू पण नीट राहा, तू पण अशी भांडणं लावू नको. तुला मी सांगितलं होतं गोडीत, त्या पोराला काय सांगू. दोघीच्या बी चुका आहेत काय ह्याच्यामध्ये? नको तिथे तुम्हाला कुठाना नाही करायला लावला काय. पण तिला नीट समजून सांग. मी सांगते नको उगाच तू घासात आणू. आता जा घरी. सांग तिला नीट. सांगते मी. हा नीट सांग बाई तिला. सांगते, जा तू. आणि तुला बी बघते आता. चल घरी. किती राहिले अजून? थोडं राहिलंय, ये की ग नेऊ लागायला. चल तू घरी आता. हा. नको तिथं कुठाने करते. तुझं मम्मीला नाव सांगणार आहे मी. दिदे काय मम्मी नाव सांगायचं ग बस. आवर पटकन. थोडाच राहिलाय अगं दिदे, थोडासा कापते आणि मग घेऊन जाऊ दोघी वज. नको तिथं कशाला तुला नाटकी करायला लागतात ग? पण अगं काय दिदे, ती बकीले आगाव आहे, तिला लय सारखी सवय कालवा तू मला करायची. माहिती तू किती आगाव आहे ती. नको तिथं दुसऱ्याच्या मध्ये मध्ये करत असते. काय का असं ना त्यांचं. अगं पण ती विचारायला आलता मला घरी, तुला माहिती आहे का? तू होती का घरी त्या दिवशी? आवर बर पटकन. तुझं आज मम्मीलाच नाव सांगणार आहे मी. एवढ्या वेळ नको ना ग दिदे, काय सांगू ग बस ना. कशाला Please. पण तुला मध्ये मध्ये उगाच करायला लागतं त्यांचं काय का असं ना. बरं असू दे, कशाला आता साथ नाही काय देते त्यांना? करत, आता नाही काय करत. तू घरी नाही नाही नाव एकदा सांगायचं. सांगणार आहे मी नाव तुझं. बरं थांब, एवढं थोडस कापते. नाही आणि तुझं जाऊ. नाव सांगत असते मी पण आज. दिदी असं असतं वय ग. आता एवढ्या वेळ माफ कर, चल घेऊ लाग एवढं. नाही आता नाही सांगायचं घरी ना. बर कशाला पण. आता नाही नको ना ग सांगू. पप्पा मम्मी दोघाला पण नाही नाव सांगायचं. आणि मी पण नाही त्यांच्या त्या बकीच्या काय नादी लागत. मी पण नाही आता काय करत. तू फक्त नाव सांगू नको आता. चालते बरं आवर. झालंय. शेळीला एवढं नाही लागत. बास झालं. हा झालंय थोडस 2 मिनिट. चल लय झालं एवढं. बस करायचं. बरं चालेल. घ्या अर्ध ते. तुला माहिती ना वस्तूच्या पुरी कशा येतात. उगा नको त्यांच्या सोबत नुसती नाटकं. चल ग. मध्ये मध्ये नको तसलं करत जा दुसऱ्याच्या. नाही, आता नाही काय करायचं ते करत. करू दे. आता नाही काय करत. तू फक्त नाव सांगायचं नाही नाही मम्मीला. सांगत. चल. खरं ना? गौरव तन्मय, तुम्ही इथंच थांबा. ती गणेशच्या मामाने चॉकलेट नेलत्या, ते पैसे घेऊन आले मनीषा काकीच्यातनं. मी आले लगेच. जाऊ नको कुठं. बरं चालतं, लगेच आली.
कुठं जाऊ नको तू. आई काय माणूस आहे, उधार देते, द्या पैसे घरी आणाय जा. किती दिवस झाले चॉकलेट नेलेले तरी पैसे देना. थोडं आहेत का 20 रुपये आहेत. कधी देणार आहेत काय माहित. आता उधारीची पाठीच लावते, उधारी बंद आहे म्हणून. कधी देणार आहेत आता काय माहित. जाते आता मनीषा काकी. मनीषा काकी लय बी नका फोडू. मनीष काकी, मनीष काकी. काय ग, काय करताय? काय नाही, पाणी मारते. होय, काय नाही, काम हे झालं का म्हणलं. जेवण झालं का? जेवण? हा नाही अगं, जेवायचंय. का ग? काय नाही, असंच विचारलं. होय, झालं की तुझं? झालं की माझं पण. दुकानात जाणार आहे वय? जायची की. होय, कधी जाणार आहे? जायची थोड्या वेळाने, आता एवढं पाणी मारून झाले. होय, काय नाही. ते तुमचा भाऊ कुठं गेलाय हो? माझा भाऊ? आणि माझ्या भावाचं काय करायचंय ग तुला? ते होतं काम जरा, पण ते दिसा नाहीतच किती दिवस झालं. कुठं आहेत ते? कुठं गेलाय काय माहिती, आता गायबानं बघावं लागन. होय, कधी येणार आहेत मग? येईन आल्यावर सांगते. काय काम आहे त्याचं? होतं काम तुमच्या भावाक घरी बोलावलंय म्हणून सांगा त्यांनी. तुझी त्याची ओळख आहे काय? झाले त्या दिवशी दुकानाला आल्या ओळख. काय उद्या केला काय त्यांनी? आल्या लावून द्यायचा ना माझ्याकडे. हो, तुम्ही बाद झाला आता हे करायचं. बरं देते लावून. बर बर लावते बाई. आता काय चला जाऊ का मग घरी? दुकान उघडच आहे, पोरं बसावल्या दुकानापाशी. बस की अगं, चक्कर ती थांब आली. नको चहा, आता उन्हाचा चहा असतोय. बाया देते लावून. आता ह्याने काय केलंय आणि काय नाही. चला जाऊ का मग घरी? कोणच नाही, दुकान उघडच आहे. बर बर चालतंय. हा हा. काय पोराने उद्या केला असेल बाया. कशाला बोलावलं असेल बरं राणीने त्याला? पोरग बाया माझ्या जीवाला नुसता घोरच लावून ठेवतय. काय करून ठेवतय काय माहिती बाया. उद्या गेलंय बी कुठं काय माहिती. आता कुठं हिरीव कपडे टाकून येतय, काय करतय बाया. लईच अवघड आहे माझं तर. जाऊन दे, नाही गुटू चालू. मामा, गुटू मामा, ती दुकानदारी आहे ना, ती घरी आलती त्या दुकानची. कुठले रे? आपण तेव्हा चॉकलेट घेतल्या. हा हा. का कशाला आली? काय माहिती, तुमची अक्का नाही वे. तिला म्हणत होती गुटू मामा कुठे या. का माझ्याकडे काय काम? आता मला नाही माहिती, पण म्हणत होते. कुठले ते दुकानदाराने घेतलं वस्तू हा, दुकानात? तेव्हा तुम्ही आम्हाला चॉकलेट दिलत्या. हा हा तीच. हा हा. ती दुकानदारी राहिलं, तुझे पैसे राहिले त्याच्यामुळे आलती का काय? बरोबर, तुझा घरी आलती. काय एवढे खरं नाही. बरं बावड्या, राहून दे, नाही चालू व्हायची. चल जाऊन दे. हिला आपण नेऊ वडीत. नेऊ उद्या नाही तर परवा दिवशी नेऊ. हां नेऊ, नाही काही अडचण. होईल चालू. बहुतेक बॅटरी खराब झाली असेल. किकवर बी व्हाय ना काहीतरी थोडंसं. इलेक्ट्रिक गाडी नाही. बरं असं दे जा. मी आलो जरा इथनं दुकानातनं. थोडीशी आलो, माझं काम आहे. हां लईच मोबाईल मध्ये मग्न झाली या. अगं आता काम आवरलंय, ती बसली आपली. सगळं? बस की तू. हो सगळं आवरलंय. बस बरं झालं भेटली बाई तू. बस तुला बोलायचं होतं मला. का ग? काय नाही, तुला माहितीये ना बकी आलती आमच्या घरी आज. हा, कशाला आलती ग? काय तुला विचारू नको. अजिबात अक्कल नाही तुमच्या बकीला, माहितीये का? काय झालं? घरी कालवा करत आलती. तुला माहितीये ना त्या दिवशीचा किस्सा सगळा? नाही बाय, मला नाही काय माहिती. तुला माहित असेल की अगं काय नाही मला अगं सांगता येत. काय ती कपड्याचं माहित नाही बाई, कपडे पळावली त्या गोट्याची. हा हा, म्हणत होतं बरं का मला, पण काय नाही माहिती मला. ती कपडे पळावली, ती आलता विचारायला. आणि मग ती बोलला मला, तिला बकीला. हा, आणि मग ती बकी आली माझ्याकडे कालवा करत. तूच सांगितलं. होय. हा नाही बाय, मला काय माहिती. माझं धुणं धुते अगं, साबण आणायला चालली या. सकाळी तुझ्याकडे मन गेली आणि कुठं गायब झाली काय कळा नाही. नुसतं बघ ना, भांडी घासली नाही ना, भांडी घासली, धुणं निम्मच राहिले धुवायचं. साबण संपले म्हणून चालली साबण आणाय दुकानाला. हा, आता येईन बघ जेवायच्या टायमिंगला. सगळं काम झाल्यावर येते बघ.
लय कालवा केला तिने घरी येऊन बघ. आमच्या दीदीला पण बोलली पण सांगितलं तिला समजून. हा आता दीदी पण आमची म्हणली की मम्मीला नाव सांगते पण तिला सांगितलं समजून, म्हणलं नको काय सांगू घरी नाव वगैरे. होय. मग काय तर अजिबात अक्कल नाही बघ तिला, तर उद्या शाळेत आल्या बघ कशी झापत असते चांगली. हा सांग काय म्हणायचं आता. मी तर काय नाही, सकाळी गेली कुठं गायब होती काय, अजून कामाच्या टायमिंगला काम झाल्यावरच घरी येते. रोजच तशी करते नसते. बरं जाऊ दे, आता तुला एक गोष्ट विचारायची होती. काय बरं ग? झालं तू फ्री आहेस आता, नाही तर दरवेळेस तुमची हायच बकी. काय ग? आहे ना जरा गोट्याच्या मना काय? गोट्याबद्दल नाही बाया न काय नाही नको म्हणू. खरं सांग. मला तेवढा टायमिंग बी नाही. सांग की बकी खरं सांग. नाही ग काय नाही तसं. खरं सांग की ग, हाय तुझं काय मनात, मग तू बोलते त्याच्या बरोबर. बोलतो आम्ही असंच त्याचं हाय बोलतो. म्हणल्यावर. नाही काय हो चल बाया जाते, मला साबण आणायची या. नको नाटक करू. आज ग बस तू जा घरी आता. तुला सांगायचंय का नाही? नाही जा घरी आता तू जा. लई तिडी बाई छटी एक. तेलाचा पुडा दे. हा तेलाचा मटन पोडा मसाला किती झाले? 140 मांडून ठेव. मांडून वय कधी देणार काय का सारखं उदारच वय काय सगळे पाहुणे? उधाराचेच काय सारखे. चालवलंय? मटण करायचंय. आला का बेत आहे काय मटणाचा? मग हाय या जेवण करायला. जेवायला होय. बरं येईन की, नक्की येईन. काय राव तुम्ही घरी आलता का काय? ती उदारी राहिलंय माझ्या ध्यानात नाही. ती घरी आलता का काय तुम्ही? मग आकाकडे आलती. कशाला? दुसरं काय काम का? दुसरं माझं बी होतं ना, ते ह्यासाठीच आले तुम्हाला विचारायला कुठं गेलाय. दिसलंच नाही मला त्या दिवसापासून तुम्ही. अहो पण तुम्ही घरी कशाला आलात? मी पैसे पण दिले माझं असते 20 की. रुपये किती दिवस झाला? 15 दिवस झाला आता. अहो माझ्या ध्यानातच नाही. तुम्ही म्हणलं असतं जाता येता हाक मारली असती तरी, पण घरी पर 20 रुपयासाठीच आता काय हाका गड्या कशी खरं नाही. मारायची 20 रुपयासाठी? म्हणलं देते आता दुपारची 15 दिवस झालं तरी येणार अजून. अहो दिलं असतं की काय 20,000 होतं का काय? असं काय? 20,000चं नाही, 20 रुपयासाठी आम्हाला महत्वाचं पण आहे ते. मी तरी काय तुमच्याच वस्तूली पोरं होती त्यांना पोरच चॉकलेट होती काय? मी दे म्हणली का? अहो तुम्ही नाही द्या म्हणला, पण माझ्या ते लक्षात नव्हतं. आता पण हाय देतो तुम्हाला पैसे. आणल्यात का आता? देतो की मी. हे कळलं इकडं मला ती काय ते पोरानं सांगितलं बारकी आहे म्हणून कळालं तुम्ही घरी आला होता. हो काय गेलती गड्या की खरं नाही. सकाळीच गेलती घरी. पण कुठलं कधी? बरोबर देतो बरं का? अहो माझे पैसे द्या आधी. अहो देतो. आता काय झालं? माझे माझ्याकडे पैसे सुट्टी द्या नाही. अगोदर. देतो नक्की आहे देतो. सुट्ट माझ्याकडे देतील. अहो देतो की देतो. परत देतो. आता सुट नाही देतो मी परत. देतो मी संध्याकाळी देतो. नक्की देतो. त्याला साबण नाही लागते काय बरे? आला का? चालली लगी थांबली सुद्धा नाही. आला का? अय पुरे थांब ना. आला का? आला का? बघा ना सुद्धा. काय बाबा खरं नाही. अवघड झालं बाबा. अय थांब की का? अय काम आहे 1 मिनिट. थांब की. तिथं काय माग माग चालय काय मग काय आठवत अगं थांब की 2 मिनिट. थांब 1 मिनिट. अगं थांब. अगं थांब ना 2 मिनिट. थांब की. काय एवढं काय मान लावावं लागतं तुला? थांब की माझं 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 शिंतय पोरग. अगं थांब की 2 मिनिटं. एवढा काय मान लावावं लागतोय तुला का? काय काम आहे माझ्या माग सारखं? सारखं काम आहे माझे काम. तुला काय एवढं सांगावं लागतं का? मला कामच आहे आणि मला आई काम सांगून जाते तेवढं मला करावं लागतं काम. काय काम? कपडे धुवायचे राहिलेत माझ्या, मला कपडे धुवायचे ते. पण काय बोलत नाही का? भेटत नाही का? असं कुठं असतं पण का? का म्हणून भेटायचं? मी का म्हणून भेटू तुम्हाला? कमून भेटू म्हणजे काय तुला एवढं कळत नाही का? मला नाही काय कळत तसलं. हं? असं कुठं झालंय का का? हा हं? सारखं सारखं नका माग हिंडत जा काय माझ्या. साबण न्यायला आलतोय दुकानला? हो मग सारखी येत जा की. कशाला? आता एवढं कळत नाही का तुला? काम असलं तर जायचं का? मोकळ्यातच हिंडायचं उगं. बरं ऐक ना. ऐ मग हाय का? काय एवढं कळत नाही का तुला? काय नाही. काय एवढं तुला सांगायला काय गाड्या खरं नाही. हाय ना मग? नाही काय लका मी लका तुझं एवढं लका मला खरं सांग का? तू आता कसं सांगून उपयोग नाही. आपल्याला तुला आवडायला लागली खरंच. मग मी काय करू? तुझं माझ्या आहे का? नाही नाही का? नाही हाय मला माहिती आहे तुझ्या मनात आहे पण तू बोला नाही. कुणाला भीती तू? तुला काय करायचं? मी आहे ना. तुला काय करायचे? मी आहे की. कोणी काय म्हणत नाही. मी आहे ना. तुला काय करायचे? कधी सांगणार मला? फिक्स सांग. विचार करून सांग. कधी सांगशील?
बघू मला लय काम आहे आता. थांब ना 2 मला मिनिटं थांब. जायचंय घरी, अगं लय काम आहे. अगं 2 नाही, मिनिटं थांब ना. उशीर झालाय. बरं थांब 1 मिनिट थांब. नको थांब की. नको आम्ही आता आमची बकी बी घरी आहे ना, आली असेल घरी. बरं ऐक. नको नको बरं 2 मिनिट थांब. मी नको काय म्हणतो. नको 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 मला घरी जायचं या बरं थांब 2 मिनिट चालू. 2 मिनिट थांब. नको जायचंय मग उशीर झाला टोक. मला. आयला काय नाहीच म्हणते बरं का. पण काय तरी होईल की आज. गणपती बाप्पा आहे की नाही काय टेन्शन. बघू आता. नाही नाही म्हणते पण त्याच्या मनात आहे मला माहिती आहे. नाही काय टेन्शन. त्याच्या मनात नसतं तर लगेच रागाडलं असतं ना त्याने खावायचं असतं.